जय जय रघुवीर समर्थ। सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिवतमसारासन्नासति विघ्नाः। या कुन्देन्दुतुषारहार्धुना या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। कथेला बरेच दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे ग्रंथराज दासबोध दशक 13वा समाज दुसऱ्यातला काही भाग मागच्या वेळेला झालेला होता ओवी क्रमांक 16 पर्यंत, पण आज पुन्हा पहिल्यापासूनच ते घेतोय म्हणजे संदर्भ रागालाही बरं पडेल, कारण बरेच महिने मध्ये गेलेले। श्रीराम समर्थ श्रीराम। 13व्या दशकातला दुसरा समास सुरू आहे। ऐका सारासार विचार उभारिले जगडंबर, त्यात कोण सार कोणासार विवेके ओळखावे श्रीराम। सारासार विचार याचा अर्थ काय? शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे ओळखणं याचा अर्थ सारासार। जसं आपण व्यवहारामध्ये शेंगा दाण्याची टरफलं काढतो, सुपामध्ये घेऊन पाखडतो आणि पाखडल्यानंतर त्यातली टरफलं जे ती निघून जातात आणि शेंगादाणे मात्र त्या सुपामध्ये राहतात। कबीर म्हणतात सार सार गहिर हे मनाईसा कीजिए जैसा सूप सुभाय, सार सार गहिर हे चौथा देई उडाय। म्हणजे शेंगादाणे म्हणल्यानंतर टरफला सहितच असणार आहे खरं, पण आपल्याला त्यातला गाभा पाहिजे, मुख्य तत्व पाहिजे, म्हणून ते टरफल काढून टाकलं आणि मुख्य तत्व घेतलं। तसं हे विश्व हे सगळ्या सहितच आहे, पण त्यातला गाभा काय आहे बघा काय म्हणतात। ऐका सारासार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोणासार विवेके ओळखावे श्रीराम। सार काय असार काय आहे हे सगळं त्याच्यामध्ये असलं तर मुख्य तत्व काय आहे? जसं मोसंबी खाताना वरची आपण भाग काढून टाकतो आणि आतला गाभा खातो, तसं आपल्याला त्यातलं सार काय ते कळलं पाहिजे। हे जगडंबर आहे सगळं, ते विवेकाने ओळखायचं आहे। ही व्यवहारामध्ये टरफल काढून टाकता येतात, पण ह्या जगडंबरामध्ये हे टरफल काढून टाकता येत नाही। ते फक्त विवेकाने जाणायचंय की हे काढून टाकायचंय आणि आतला गाभा काय ते जाणायचंय। म्हणजे जाणणं महत्वाचं आहे। विवेक याचा अर्थ काय? जाणणं महत्वाचं, काही काढून टाकायचं नाही, काही नाही, ते तसंच राहणार आहे। फक्त त्यातला जो गर्भितार्थ आहे तो घ्यायचा आहे। दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार श्रीराम। दिसेल ते नाशणार आहे, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत आहे। मोठमोठ्या बिल्डिंगी पाहतो आपण,
कालांतराने त्या जुन्या होतात, नंतर त्या पाडल्या जातात. मग बिल्डिंग उभारली तरी आधी त्यातलं मूळ तत्व काय आहे? माती हे त्यातलं मूळ तत्व आहे. मातीपासून वीट तयार झाली, नाना प्रकारचे पदार्थ तयार झाले आणि मग त्या मातीच्या विटाची भिंत बांधली. त्यामुळे घरं जी दिसत आहेत ती मातीची म्हणा, सिमेंटची म्हणा, कालांतराने ती पडून जाणार, पुन्हा माती ती मातीच. म्हणून कवी म्हणतात ती बिल्डिंग पडल्यानंतर काय म्हणतात? मातीवर चढणे एक नवा थर आणती. त्यातलं महत्वाचं काय तत्व आहे? माती हे महत्वाचं तत्व आहे. जसे सुवर्णाचे नाना प्रकारचे अलंकार केल्यानंतर ते अलंकारासहित सुवर्ण हे खरंच आहे, पण त्यातलं मुख्य सुवर्ण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते अग्नीमध्ये तापवल्यानंतर त्यातला जो अशुद्ध भाग आहे तो काढून टाकून शुद्ध सोनं घ्यावं लागतं. म्हणजे दागिना हा सुवर्णाचाच दागिना आहे, पण त्यातलं मुख्य सुवर्ण जर पाहिजे असेल तर मात्र ते गाळून घ्यावं लागतं. आणि मग सोनाराकडे गेल्यानंतर सोनार सांगतो तुम्हाला हे तुमचे दागिना आहे ना, यातलं ओरिजिनल सोनं एवढंच आहे आणि बाकीचं आहे ते त्यामध्ये तांबं काय असेल ते घालून केलेलं आहे. त्याला आकार देण्यासाठी जे काही तत्व प्रिन्सिपल घालावे लागले ते घालून केलेलं आहे. हां, मग त्यावेळेला काय तो लगेच अग्नीत टाकून हे करत नाही, त्याला नजरेनेच कळतं यातलं काय शुद्ध आहे काय अशुद्ध आहे. तसं ज्ञानी माणसाला ह्यातलं मूळ तत्व काय आणि काय ते पाहावं. त्याला काय जसं त्या जाणत्या सोनाराला त्या दागिन्यातलं शुद्ध सोनं किती आहे आणि अशुद्ध काय आहे त्याला पाहिल्याबरोबर कळतं, तसं ज्ञानी माणसाला या सगळ्या अवडंबरातलं मेन प्रिन्सिपल काय आहे ते कळतं, मुख्य तत्व काय आहे ते कळतं. त्याला जाणणं असं म्हणतात, त्याला विवेक असं म्हणतात. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असं त्याचे असेल तेची सार श्रीराम. येणारे जाणार. आपण जन्माला येतो जातो. जन्माला येतो म्हणजे काय? हे नाना प्रकारचे शरीर धारण करून येतो, शेवटी शरीर इथेच ठेवतो आणि आपण निघून जातो. मग त्यातला काय महत्वाचं आहे? तर शरीर महत्वाचं नाही तर आत्मा महत्वाचा आहे. हे जाणायचं आहे. याचा अर्थ काय लगेच एखाद्याला मारायचं आणि खरोखर आत्मा जातो का नाही बघायचं कारण नाही आहे. ते जाणायचं आहे. हे शरीर इथंच राहणार आहे, आत्मा येणार आहे आणि आत्मा जाणार आहे. मग शाश्वत काय तो आत्मा? मागा आत्मा अनात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखोने सांडिला, आता आत्मा जाणता लागला, मुळीचाच मूळ तंतू श्रीराम. मागच्या समासात आपण सगळं पाहिलं की नाशिवंत शरीर आहे आणि आत्मा हा मुख्य आहे. मागच्या ह्याच्यात पाहिला. आता आपल्याला मुळापर्यंत जायचंय. मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती बरा पहावा श्रीराम. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडेला, निवृत्ती रूपे हे तोरला, निराकारे श्रीराम. आता आत्मा हा नित्य आहे एवढं कळलं. हे वरचं शरीर अशाश्वत आहे कळलं. पण तो आत्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे हे कळणं म्हणजे मुळापर्यंत जाणं आहे. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ, होनी जाते श्रीराम. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयसे श्रीराम. जे निश्चळ आहे कधी सदा संचला येतना जातक आहे. हा, जे सदैव आहे कुठं जात नाही येत नाही, जातं येतं ते चंचल आहे. म्हणून निर्गुण निश्चळ आहे. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करताना ना जगदोद्धार श्रीराम. ज्ञान आणि उपासना हे दोन्ही सारखंच आहे. कारण उपासनेच्या योगाने ज्ञानाची प्राप्ती होते. उपासना करायला लागला की अधिकाधिक ज्ञान संपादन करता येतं. हा, उपासने करता जना जगदोद्धार. ह्या उपासनेच्या मुळे जगाचा उद्धार होऊन जातो. उपासनेसे दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.
द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञानदेवची तत्वता बरे पहा श्रीराम। ज्ञान हाच देव आहे, ज्ञानदेव तो द्रष्टा आहे, साक्षी आहे, जाणता आहे, ज्ञानघन आहे, चैतन्य आहे, हे जाणलं पाहिजे। तो जो आहे परमात्मा तोच पाहतो, तोच चालवतो। चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलविते हरविणे। त्यामुळे तो परमात्मा हा आहे जो हे सगळं काही चालवतो, हे ज्ञानाने जाणायचं आहे। त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुमते, चंचळ अवघे नाचते येणे प्रकारे श्रीराम। नासिवंत नासेल की नासे नाहीसा अनुमान जे आहे म्हणा, तरी तो पुरुष ज्ञाना अधिकारी नव्हे श्रीराम। म्हणजे एखाद्याला असं वाटतं की नाशिवंत आहे पण ते नाशणार का नाही, मग तो अजून ज्ञानाला अधिकारी झालेला नाही। नाशिवंत आहे ते नाशणारच आहे। नाशिवंत हे शरीर जाणार सकळ, नाशिवंत आहे ते जाणारच आहे, त्याच्यामध्ये शंका धरायची काही कारण नाही। आपण आपल्या आयुष्यात अनेक माणसं जन्माला आलेली आणि गेलेली आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, त्यामुळे हे नाशिवंत आहे शरीर हे कळतं आपल्याला, आपण जाणतो ते। आणि एवढं जाणून सुद्धा एखादा मनुष्य म्हणत असेल की नाशिवंत जाणार कसं, तर त्याला अज्ञानाशिवाय काय म्हणणार। नासिवंत नासेल की नासे नाहीसा अनुमानाचे आहे म्हणा, तरी तो पुरुष असा ज्ञाना अधिकारी नव्हे श्रीराम। नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वहावला महामृगजळी श्रीराम। नित्याचा निश्चय केला आणि अजून मनातला संदेह नाही गेला, म्हणजे एकदा कळलं की हे परब्रह्म तत्वच सगळं काही आहे। अणुरेणूला व्यापून तू आहे, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशील असा तो आहे। हे सगळं जाणून सुद्धा जर मनातला संशय गेला नाही तर मग एखादा मनुष्य मृगजळात बुडाला असं म्हणावं लागेल। मृगजळ म्हणजे काय? हरणाला असं वाटतं की समोरनं पाणी वाहत आहे, पण त्यावेळेला ते पाणी वाहत नसतं, रस्ता गरम झालेला असतो, त्याच्यावरनं हवा वाहत असते आणि त्या मृगजळाला त्या जमिनीवर म्हणा याच्यावर म्हणा पाण्याचा भास होतो। आता तो मृगजळाला म्हणजे त्या हरणाला पाण्याचा भास होणं साहजिक आहे, पण आपल्याला जरी तिकडे समोर पाणी दिसत असेल तरी आपण म्हणतो हे पाणी नाही आहे बाबा, ही जमीन आहे। या हवेच्या वेगामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा भास निर्माण होतो असं आहे। आता हे ज्याला कळत नाही त्याला वाटणार बाबा बाबा समोर महापूर आलाय कशाचा, मृगजळाचा, आपण त्यात बुडून जाणार। मग बुडणार आहे कोण? अज्ञानी मनुष्य। बुडायचं म्हणजे प्रश्न नाही, तो बुडतच नाही, पण त्याला वाटतं मी बुडालो। नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वहावला महामृगजळी श्रीराम। क्षयीच नाही जो अक्षयी व्यापकपणे सर्वाठाई, ते हेत संदेह नाही निर्विकारी श्रीराम। ज्याला क्षय नाही तो कसा आहे? अक्षय आहे। ज्याला क्षय नाही त्याला काय म्हणतात? अक्षय आहे। नैनं छिंदन्ते शस्त्राणि नैनं दहती पावकः न चैनं क्लेदयन् तापो न शोषयति मारुतः। असा हा परमात्मा नैनं छिंदन्ते शस्त्राणि असा आहे। क्षयीच नाही जो अक्षय व्यापकपणे सर्वाठाई, ते हेत संदेह नाही निर्विकारी श्राम। तो निर्विकार आहे। जे उदंड घनदाट मध्यम आद्य मध्य शेवट अचळपणे अतूट आढळ आटूट अतूट जैसे तैसे श्रीराम। जे उदंड आहे घनदाट आहे सर्व विश्वाला व्यापून उरणारा असं ते परब्रह्म तत्व आहे। आदि आहे, मध्ये आहे आणि अंत्य आहे। आदि मध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने। त्याला आदि नाही, मध्य नाही आणि अंत नाही, तो आदि आहे, मध्ये आहे आणि अंती पण आहे। म्हणजे ज्याला आदि मध्य आणि अंत नाही असा हा परमात्मा निर्गुण निराकार आहे। जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अचळपणे अतूट सर जैसे तैसे श्रीराम। पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनची नाही निरंजन सरोदित श्रीराम। पाहता जैसे गगन, ते गगनासारखं आहे। आता गगन म्हणजे आकाश, गगन म्हणजे परब्रह्म नाही, पण परब्रह्म कसं आहे कळण्यासाठी
त्या आकाशाला परब्रह्माची उपमा दिलेली आहे. गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. त्याला वर्णन आहे, पण जर वर्णन करायचं म्हणलं तर आकाशाचा जसा मेघवर्ण आहे, म्हणजे त्याला कुठलाही वर्ण नाही पण वर्णाचा भास होऊन निर्माण होतो, तसं आकाश हे आपल्या नजरेला दिसणार आहे म्हणून त्या परब्रह्माला आकाशाची उपमा दिली आहे. आकाश म्हणजे परब्रह्म नाही, पण कळण्यासाठी दिली. काय कळण्यासाठी दिली आहे पहा. म्हणाले आकाश जसं सर्वत्र आहे, जिकडे पाहावं तिकडे. म्हणजे कल्याणचं आकाश वेगळं, पंढरपूरचं आकाश वेगळं असं नाही. अमेरिकेत जा, कुठेही जा, ज्या देशात जाल त्या देशात आकाश आहे. म्हणजे आकाश सर्वत्र व्यापक आहे एवढं आपल्याला कळलं. आकाश म्हणजे पोकळी, ती आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिक्त भाग आहे त्या त्या ठिकाणी पोकळी म्हणतात आणि त्या ठिकाणी ते आकाश आहे. म्हणजे आकाश बाहेरही आहे आणि आतही आहे. तसं हे परब्रह्म तत्व बाहेरही आहे आणि आतही आहे. हे कळण्यासाठी उपमा कोणाची दिली? आकाशाची. जसं आकाश म्हणजे आकाश कसं आहे म्हणले, ती कळण्यासाठी उपमा आहे. काय उपमा आहे? लहान बोळका आहे, त्या बोळक्यामध्ये जेवढं आकाश आहे त्याला घटाकाश, मठाकाश असं त्याची उपमा दिली आहे. म्हणजे ते पात्र ज्या आकाराचं आहे त्या पात्रामध्ये मावणारं जेवढं आहे त्याला घटाकाश, मठाकाश असं म्हटलेलं आहे. म्हणजे आकाश त्या माठामध्ये पण आहे आणि माठाच्या बाहेर पण आहे. तसं हे परब्रह्मतत्व अंतर्बाह्य आहे. आत हे तोच आहे आणि बाहेर आहे तोच आहे. हे कळण्यासाठी उपमा कोणाची दिली? आकाशाची दिलेली आहे. पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनचिनाही निरंजन सदोदित श्रीराम. जिथं कोणीच नाहीये, ते एकटंच आहे, एकले एकले. ते एकदम निर्गुण निराकार परमात्मा एकटा आहे. त्याला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून विश्व निर्माण केलेले त्याने. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघा पूर्वक्षु निर्गुण ठाईचा लक्षु लक्षवेना श्रीराम. चर्मचक्षु म्हणजे काही गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसतात आणि काही गोष्टी जाणाव्या लागतात. डोळ्यांनी दिसतात म्हणजे काय? आता मला ह्या हॉलमध्ये काय आहे ते सगळं मला डोळ्यात दिसतंय, पण आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये आवाज येतोय याचा अर्थ त्या ठिकाणी काहीतरी स्वयंपाकाचं काम चाललेलं आहे. म्हणजे हे डोळ्याला दिसत नाही पण ज्ञानाने जाणता येतं. मिक्सरचा आवाज आला की काहीतरी मिक्सरवर काम चालू आहे, तेव्हा जे जे काही आतमधनं आवाज येतात त्या आवाजावरून जाणणं याला ज्ञानचक्षु म्हणताय. आणि जे डोळ्याला प्रत्यक्ष दिसते त्याला चर्मचक्षु म्हटलंय. पण हा परमात्मा या चर्मचक्षुनेही दिसत नाही आणि ज्ञानचक्षुनेही दिसत नाही, असं ते परब्रह्म आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाची पूर्वपक्षु निर्गुणठाईचा लक्षु लक्षवेना श्रीराम. हा पूर्वपक्ष आहे. हे कळण्यासाठी सांगितलेलं एक गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष पाहायला गेला तर अलक्ष आहे. म्हणजे तो लक्षवेना, त्याला जाणता येत नाही, त्याला ज्ञानदृष्टीने जाणता येत नाही, त्याला चर्मचक्षुनी जाणता येत नाही, पण जाणण्याचा प्रयत्न करता येतो. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाची पूर्वपक्षु. कारण ज्याला कळलंय, ज्याला ज्ञानाने तो परमात्मा कळलाय असं आपण क्षणभर धरलं तरी सुद्धा तो मनुष्य मला देव भेटला असं सांगत नाही. लक्षात घ्या, ज्याला ज्ञानाने त्या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे तो मला देव भेटला म्हणून सांगायला शिल्लकच राहत नाही. हो, शिल्लक राहत नाही म्हणजे तो देहाने आहे, पण त्याचा अहंकार नाहीसा झाल्यामुळे तो मला देव भेटला असंही म्हणत नाही. कारण तो त्याला जसा भेटला तसं जाणायचं असेल तर त्याच्या लेव्हलला आपल्याला जायला पाहिजे ना. त्याला भेटला तसं मला भेटावं म्हणायचं, तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने जा. मार्ग जाऊन गेले आधी कृपा निधी संत. ते संत आपल्याला त्या परमात्म्याला कसं प्राप्त करायचं याचा मार्ग दाखवून गेले. त्या मार्गाने आपण गेलो तो आपल्यालाही जाणवेल ते. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघा पूर्वपक्षु निर्गुण ठाईचा लक्षो लक्षवेना श्रीराम. संगत्यागे विण काही परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाहिजे मौन्य गर्भा श्रीराम. संघाचा त्याग करावा लागतो. संगत्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संगत्याग म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग नाही. जसं आपल्याला मागे गोष्ट आपण ऐकलेली आहे,
की व्यास महर्षींनी शुक महर्षीला सांगितलं तर तू जनक राजाकडे जा, तो तुला ज्ञान दे. आता शुक महर्षींना असं वाटलं जो राजा इतक्या ऐश्वर्यामध्ये मग्न झालेला आहे तो आपल्याला ज्ञान काय देणार. म्हणून ते गेले आणि त्याने विचारलं, जनक म्हणजे त्या शिपायांना सांगितलं मी आलोय भेटायला. तेव्हा जनक राजाने त्या शिपायाला सांगितलं कोण आलाय म्हणून त्याला विचारा. मग त्याने सांगितलं मी व्यास महर्षींचा मुलगा आहे, ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणा लिहिली, त्यांचा मी मुलगा आहे. मी शुक महर्षी आहे, शुक आहे, मी शुक आहे, त्यांचा मुलगा आहे असं. आणि मग जनक राजांनी सांगितलं की तू जे बरोबर आणलंय ते सोडून दे. मग तो म्हटलं माझ्याकडे काहीच नाही, सोडायचं काय. आणि मग त्यांना सांगितलं की मी अमुक याचा मुलगा आहे, असा जो मीपणा आहे त्या मीपणाचा त्याग केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. मी कोणी नाहीच आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तिथे मी शिल्लकच राहत नाही. चिदानंद स्वरूप चिन्मय चित स्वरूप आनंद स्वरूप असणारा तो परमात्मा शिल्लक राहतो. ज्या ठिकाणी मीपणा संपून जातो त्या ठिकाणी देव भेटतोय. जोपर्यंत आपल्याकडे मीपणा आहे, मी कोणीतरी ज्ञानी आहे, मी कोणीतरी अभ्यासू आहे, मी कोणीतरी तत्वज्ञानी आहे, मी कोणीतरी जाणकार आहे, असा जोपर्यंत आपल्याकडे मी शिल्लक आहे तोपर्यंत तो भेटत नाही. त्याला भेटायचं असलं तर मी जावा लागतो. आणि म्हणून ते सांगतात की मीपणाचा त्याग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत तो भेटत नाही. काय म्हटलंय पहा, संगत त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संघाचा त्याग केला पाहिजे. मी काही आहे हा जो भाव आहे आपल्या मनातला, मी ज्ञानी आहे म्हणा, मी एवढा अभ्यास केला, मी ज्ञान ग्रहण करण्यासाठी किती कष्ट घेतले, हा सगळा जोपर्यंत मीपणा जात नाही ना तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला भेटत नाही. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते. संगत त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संगत त्याग करून पाहि मौन गर्भा श्रीराम. सर्व संघाचा त्याग करून मौन गर्भ राहिलं पाहिजे. म्हणजे बोलणं संपलं ना तिथे. बोलला की द्वैतामध्ये आलात. मला काही कळतंय हे म्हणणं द्वैतामध्ये आलं. तो परमात्मा वेगळा आणि त्याला जाणणारा मी कोणतरी वेगळा हे द्वैतात आलं. अद्वैत त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ते कळत नाही. आणि मग ज्या वेळेला हे कळतं त्यावेळेला मौनच आहे. काय सांगणार. यथो वाचो निवर्तनते. ज्या भगवंताचं वर्णन शब्दात करता येणार नाही तिथं तुम्ही काय सांगणार आहे. यथो वाचो निवर्तनते. जे परब्रह्म शब्दाच्या तावडीत सापडतच नाही, शब्दाच्या आवाक्यात सापडत नाही, त्याचं वर्णन तुम्ही शब्दाने काय करणार. म्हणून उगाराही निवांत क्षण शिवाया असं माऊली म्हणतात. संगत त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संगत त्याग करून पाहि मौन गर्भा श्रीनाम. निशरता अवघेची निर्षरे चंचल तितके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले तेची सार श्रीनाम. निरशता म्हणजे सगळ्याचा विचार करता करता सगळं आपण आवरावरी करतो का नाही तसं सगळं काढून टाकलं की मूळ तत्व कळतं. म्हणजे जे अशाश्वत आहे ते काढून टाकलं की काय शिल्लक राहील, मूळ तत्व शिल्लक राहणार आहे. निर्षता अवघेची निर्षले चंचळ तितके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले तेचे सार श्रीनाम. सगळ्याचा शोध घेत गेल्यानंतर अशाश्वत आहे ते नाहीसं होऊन जातं. म्हणजे ज्ञानाने ते नाहीसं होऊन जातं. मग शिल्लक राहिलं ते शाश्वत परब्रह्म आहे. आठवा देह मूळ माया निर्षून गेल्या अष्टकाया. साधू संग सांगती उपाया कृपाळूपणे श्रीनाम. आठवा देह आहे ती मूळ माया आहे. अष्ट देह आपल्याला आहेत म्हणून सांगितलं. आपल्याला 4 देह माहिती आहेत. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे देह, त्याच्या पुढे आणखीन 4 देह आहेत. या अष्टदेहाचा नाश झाल्याशिवाय तो परमात्मा आपल्याला भेटत नाही. निर्षदा अवघे आठवा देह मूळ माया निर्षून गेल्या अष्टकाया. साधू संग सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम. कारण देह महाकारण देह या सगळ्या देहाच्या पलीकडे गेल्यानंतर मूळ मायेपर्यंत गेल्यानंतर तो परमात्मा आपल्याला सापडतो.
आठवा देह मूळ माया निरसून गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम. हे आठवा मूळ माया म्हणजे काय? पंचमहाभूत ही 5 झाली. या गोष्टी 8 मधल्या 5 गोष्टी ह्या झाल्या पंचमहाभूत. आणि सत्व रज तम हे 3 गुण झाले. असा हा अष्टदा देह आपला तो निरसून गेला. म्हणजे हा देह म्हणजे मी नाही, पृथ्वी आप तेज वायू म्हणजे मी नाही हे कळणं, ते सगळं ज्ञानाने एकदा कळलं की हे सगळं म्हणजे मी नाही आहे. त्यानंतर सत्व गुण रजोगुण तमोगुण याच्याही पलीकडे आपल्याला गेल्यानंतर तो परमात्मा भेटतो. नाहीतर आपल्याला तमोगुणाचा अहंकार असतो, रजोगुणाचा अहंकार असतो, सत्वगुणाचा अहंकार असतो. या सगळ्या अहंकारातनं बाहेर पडल्याशिवाय तो भेटत नाही. म्हणून या अष्टदा देहाचं निरसन करावं लागतं. निरशता अवघे जी निरशले त्यांच्या तितके आठवा देह मूळ माया निरसून गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम. साधू आपल्याला सांगतात, सज्जन आपल्याला सांगतात या अष्टदेहाचं निरसन कसं करायचं. मूळ आपला देह म्हणलं तर हा देह कशापासून झालाय? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यापासून झालाय. मग याच्यापासून आपण मुळापर्यंत गेलो की मग कळतं की कशापासून हे विश्व निर्माण झालंय हे कळतं. आणि ते कळल्यानंतर मग त्या मूळ मायेच्या पलीकडे तो परमात्मा आहे. आठवा देह मूळ माया निरसून गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम. सोहम हंसा तत्वसे ते ब्रह्म तू आहेसे, विचार पाहता स्थिती आहेसे, सहजचे होते श्रीराम. सोहम हंसा म्हणजे आपण जर शांतपणे अजपाजप चाललेला असतो. अजपाजप याचा अर्थ काय? आपण न करता चाललेला जप. मनाची एकाग्रता केल्यानंतर तो जप आपल्याला ऐकायला येतो. श्वास घेताना सो आणि बाहेर सोडताना हम, सोहम 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 सोहम. हा अजपाजप आपल्याला ऐकायला येणं. सोहम हंसा तत्वमसे तेच तू आहेस. तत्वमसे ते तत्व म्हणजेच तू आहे. तत्व तत्वम असे तत्वमसे ते परब्रह्म तूच आहे. तत्वम असे ते तत्व म्हणजे तूच आहेस. सोहम हंसा तत्वमसे ते ब्रह्म तू आहेस. विचार पाहता स्थिती ऐसे सहजचे होते श्रीराम. आपण विचार केल्यानंतर लक्षात येतं की ते म्हणजेच आपण आहोत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. साधक असून ब्रह्म उरले तेथे वृत्तीशून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे श्रीराम. मग साधक अवस्थेमध्ये गेल्यानंतर ह्या परब्रह्माची जाणीव झाल्यानंतर मी काही करतो किंवा माझ्याकडे काही मोठेपणा हे सगळं नाहीसच होऊन जातं. साधक असून ब्रह्म उरले तेथे वृत्तीशून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे श्रीराम. साधक असल्यानंतर हे सगळं ब्रह्मतत्वज्ञान आपल्याला कळल्यानंतर माणसाची वृत्ती शून्य होऊन जाते. वृत्ती शून्य होऊन जाते म्हणजे मी येऊन ताऊ हा जो भाग आहे ना आपला, आपल्या कर्तृत्वाचा अहंकार, मी श्रीमंत आहे, मी सत्ताधीश आहे, मी अमुक आहे, माझ्या अंगात एवढी ताकद आहे, माझ्याकडे एवढी सत्ता आहे, हा सगळा जो भाग आहे तो नाहीसा होऊन जातो. आणि आपण कुणीच नाही हे कळतं. आपलं कर्तृत्व काही नाही, जे आहे ते त्याचंच आहे. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरविणे. कळायला फार वेळ लागतो, पण कळल्यानंतर मग काही जाणायचं शिल्लक राहत नाही. साधक असून ब्रह्म उरले तेथे वृत्तीशून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे श्रीराम. ते तापेना वा नानवेना, उजळेना ना काळवंडेना, ढवळेना निवळेना, परब्रह्म ते श्रीराम. ते तापेना ना निवेना. त्याला काही एखादी गोष्ट आपल्याला तापवायची आहे का तापलेली वस्तू थंड करायची अशातला भाग नाही. ते परब्रह्माला काही तापवावं लागत नाही का थंड करावं लागत नाही. ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना. काही गोष्टी हवेने काळवंडतात आणि मग त्या उजळाव्या लागतात. हे परब्रह्माला काय काळीमा चढायचाच प्रश्न नाही, त्यामुळे उजळायचं काय. सोहिरा म्हणे ज्ञानज्योती तेथे कैसी दिवस राहती. आता ती सतत जळणारी जी अंतर्मनातली ज्ञानज्योत आहे तिथे काजळी कुठून चढणार आहे.
काजळी चढतच नाही त्याला. लक्षात घ्या, जिथे काजळीच नाही तिथं ती काजळी काढायचं काम काय? जिथं धूळ साठणार नाही तिथं स्वच्छ करायचं काय काम आहे? ते सदैव स्वच्छच आहे. उजळेला ना, काळवंडेना, डहुळेना, निवळेना, परब्रह्म ते श्रीराम. दिसेना ना, भासेना, उपजेना ना, नासेना, तेही ना जाईना, परब्रह्म ते श्रीराम. ते दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, येत नाही आणि जात नाही. सदा संचला. समर्थ रामदास स्वामी सांगतात मनाच्या श्लोकामध्ये, त्याचं वर्णन करू परब्रह्माचं. सदा संचला, येतना जात काही. सदैव ते परब्रह्म तत्व आहे. कुठं त्याला जायचं नाही, कुठे यायचं नाही आहे. आपण म्हणतो त्याचा जन्म झाला, त्याचा जन्म झाला, हे झाला. ते कुठं जात नाही आणि येत नाही, ते सदैव आहे. दिसे नाना, भासे ना, उपजे नाना, नासे ना, ते नाना जाईना, परब्रह्म ते श्रीनाम. ते भिजे नाना, वाळे ना, ते विजे नाना, जळे ना, जयास कोणीच नाही ना, परब्रह्म ते श्रीराम. त्याला भिजवता येत नाही, वाळवता येत नाही, जळत नाही, असं ते आहे. ते परब्रह्म आहे. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनंद हरी पावका न चैनंकले देन तापून शोषयती माव. ते भिजे नाना, वाळे ना, त्या विजे नाना, जळे ना, जयास कोणीच नाही ना, परब्रह्म ते श्रीनाम. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भासुडे, धन्य साधू ते पवाडे, निर्विकारी. ते सन्मुखची चहूकडे, आपल्या सन्मुख सुद्धा ते, आणि मागे डाव्या हाताला आहे, उजव्या हाताला आहे, मागे आहे, पुढे आहे, दश दिशेला व्यापून उरलेला आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. ते परब्रह्म चारी बाजूला, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भासुडे, धन्य साधू ते पवाडे, निर्विकारी श्रीराम. तो साधू धन्य आहे ज्याला सर्वत्र परमात्मा दिसतो. नामदेव महाराजांना सांगितलं आवंड्या नागनाथला, आणि ते म्हणले आज शिवरात्र आहे, येणाऱ्या जाण्याची गर्दी आहे, तुम्ही त्या मुख्य द्वाराच्या ऐवजी पाठीमागे जाऊन कीर्तन करा. आता त्यांना असं वाटलं का नामदेव महाराजांना की देवाच्या पाठीमागे जाऊन कीर्तन कसं करायचं? त्यांनी तिथे कीर्तन केलं, सगळं देऊळच फिरलं. म्हणजे त्यांना मागे पुढे उजवीकडे डावीकडे असं काही नसतं. ते परब्रह्म तत्व सर्वत्रच आहे. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर तेच आहे, आणि डोळे बंद केले तरी आतमध्ये तेच आहे. डोळे मिटून पाहिलं तर आतमध्ये तोच आहे, आणि डोळे उघडून पाहिलं तर बाहेर तोच आहे. ध्रुव बाळाला आतमध्ये दिसणारा परमात्मा तोच बाहेर दिसत होता. ज्याचा अंतःकरणात त्यांनी ध्यान केलं तोच बाहेर दिसत होता. जे सन्मुख जे चौकडे, जे दृश्य जेथे दृश्य भासुडे, धन्य साधू तो पवाडे, निर्विकारी श्रीराम. तो साधू निर्विकार असतो. त्याला आत बाहेर असं काहीच नसतं. गजानन विजय ग्रंथात लिहिलं ना, आत बाहेर काय म्हणतो गजानन महाराजांनी त्याला सांगितलंय, अरे सर्वत्र मीच भरलेलं आहे. कीर्तनकारांनी सांगितलं आत येऊन बसा. ते म्हणले आत काय बाहेर काय? ते परब्रह्म जर सर्वत्रच भरलेले आहे तर मी आत आलो काय आणि बाहेर गेलो काय? धन्य साधू ते तो पवाडे, निर्विकारी श्रीराम. निर्विकल्पी कल्पनातीत तोची जा ओळखावा संत, हे रावघेच्या संत भ्रमरूप श्रीराम. निर्विकल्पी कल्पनातीत तो निर्विकल्प आहे. त्याच्या मनामध्ये कधी विकल्प येत नाही. परमात्मा आहे का नाही शंकाच नाही. त्याच्या मनात कुठली कल्पना नाही, हे होईल का नाही, ते होईल का नाही, काही नाही. जे होईल ते भल्यासाठी. जो होगा भले के लिए, जो हो रहा है भले के लिए, जो होगा भले, त्याच्या मनामध्ये विकल्प नसतो. आपल्या मनामध्ये सारखा संकल्प विकल्प असतो. असं होईल का नाही, तसं होईल का नाही, असं झालं का होईल, तसं झालं का होईल. त्याच्या मनामध्ये हा विकल्प नसतो. आपण अजून त्या एल्फंट्रीतच आहेत, KG मध्येच आहेत, त्यामुळे असं होतं. निर्विकल्पी कल्पनात येत तोची ओळखावा संत, येऱ्या अवघेच्या संत भ्रमरूप श्रीराम. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत म्हणावे, आसार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते श्रीराम. जसं व्यवहारामध्ये खोटं काय आणि खरं काय हे कळावं लागतं. आता बायका तांदूळ निवडतात म्हणजे काय करतात, त्याच्यामध्ये असलेले खडे काढून टाकतात, बाकी सगळे तांदूळच आहे ना.
खरं काय आणि खोटं काय, त्याच्यामध्ये असणारे जे तांदळासारखे दिसणारे खडे आहेत ते काढून टाकतात. तसं संत सुद्धा काय करतात, शाश्वत आहे ते घेतात, अशाश्वत टाकून देतात. खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षवंत म्हणावे, असार सांडून असार घ्यावे परब्रह्म ते श्रीनाम. जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐशी आहे. याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. जाणता जाणता जाणीव जाते. जाणता जाणता म्हणजे हे सगळं ज्ञान आत्मसात करत असताना जाणता जाणता, हे सगळं करणाऱ्या ज्ञानाच्याच योगाने, पण जाणता जाणता म्हणजे हे ज्ञान घेत असताना आपल्याला कळतं की हे सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेरच आहे. जसं एका गुरुला सगळे त्यांची 75 होती गुरूंची, तेव्हा ते सगळे शिष्य मोठमोठे शिष्य झाले होते, त्यांच्या स्वतःच्या पाठशाळा निर्माण झालेल्या होत्या. त्याने आपल्या गुरुची 75 करायची ठरवलं आणि मग त्या गुरुंना म्हटलं की भावा आपण किती विद्वान आहात, आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी ज्ञानघन असे विद्यार्थी तयार केले, आम्ही हजारो विद्यार्थ्यांना तयार करतो, म्हणजे तुमच्याकडे केवढं ज्ञान आहे. तेव्हा ते गुरु आपल्या शिष्याला घेऊन गेले नदीच्या किनाऱ्याला आणि ओंजळवर पाणी त्या नदीतलं आपल्या हातात घेतलं. त्यातलं आपल्याला माहिती आहे का ह्या बेचक्यातनं खाली पडून जातं, त्यात थोडं शिल्लक राहिलं. ते म्हणले तसं ही ज्ञानगंगा आहे, यातनं मी ओंजळवर घेतलंय, त्यातलं काही सांडून गेलं घेता घेता, आणि जे शिल्लक राहिलं त्यातनं मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ज्ञान अफाट आहे, माझ्याकडे आहे ते किती शिल्लक आहे. म्हणजे हे जाणता जाणता, हे जाणत असताना ज्ञान घेत असताना आपला आवाका किती कमी आहे ते कळून जातं. हे सगळं परब्रह्म या आवाकाच्या पलीकडे आहे ते कळून जातं. जाणता जाणता जाणीव जाते. जाणता जाणता हे ज्ञान घेत असताना आपल्याला आपला खुजेपणा कळून येतो. जसं आपण अनेक तीर्थक्षेत्र पाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण जी उपासना करतो ती किती थोडी आहे. असंख्यातरे भक्त होऊन गेले, तेही साधनांचे बहु कष्ट केले, नव्हे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्म असे आलो. किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्म असे आलो. हे जसं सगळं तुम्ही पाहायला जाता ना, मोठमोठी भव्य मंदिरं पाहतात त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण किती खुजे आहे. मोठमोठी कार्य ज्या वेळेला विश्वामध्ये उभारलेली पाहतो त्यावेळेला आपलं कार्य किती छोटं आहे कळून येतं. म्हणजे आपल्याला त्या कार्याचा झालेला अहंकार नाहीसा होतो, आपलं खुजेपण कळणं याचाच अर्थ अहंकार नाहीसा होत आहे. आपल्या जवळची कमतरता आपल्याला कळणं. जाणता जाणता जाणीव जाते, हे सगळं ज्ञान ग्रहण करत असताना आपला खुजेपणा आपल्याला कळून येतो. आपल्याकडे असलेली मर्यादित साधन सामुग्री आपल्या लक्षात येते. आपल्या इंद्रियांचा आवाका किती आहे, ते इंद्रियातीत आहे हे कळतं. आणि मग ते जाणता जाणता जाणीव जाते, म्हणजे जाणण्याचा जो अहंकार आहे तोही निघून जातो, ज्ञानाचा जो अहंकार आहे तोही निघून जातो. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते आणि मग आपली वृत्ती त्या परमात्म तत्वाशी तद्रूप होऊन जाते. बाकी काही नाही, व्यवहार तर चालतच राहणार. शरीर आहे ना तोपर्यंत व्यवहार आहे ना. पण ही जी आपली वृत्ती तद्रूप झाली त्या परमात्मा तत्वाशी तद्रूप झाल्यानंतर ते फक्त परमात्मा तत्वच उरतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. पाया पडू गेले तव मीची मी एकली, ते कळतं ते परब्रह्म तत्व काय. तर परमात्माच एक शिल्लक आहे, बाकी कोणच नाही हे कळून जातं आपल्याला. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ती आईशी आहे. याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. जाणणे आपण असे, आपण यानावं ज्ञान, आपल्याला आपली जाणीव होणं, याला ज्ञान म्हटलंय. मी कोण आहे कळणं याला ज्ञान म्हणलेलं आहे. याला त्या ठिकाणी परमात्म तत्वाशी परब्रह्म तत्वाशी जी तन्मयता एकरूपता आपली झालेली असते तिथं मग बाकी काही शिल्लकच राहिलं नसतं. संत तुकाराम महाराजांचा अभंगच आहे काय, आता खेळी वेळी 4 दिवस. आता म्हणले राहिलेलं आयुष्य फक्त हे सगळं आनंदात घालवायचं आहे, बाकी काय आमचा मृत्यू आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलाय म्हणले.
आता खेळी वेळी 4 दिवस, आता जे राहिलेलं आयुष्य ते 4 दिवस आनंदाने काढायचं, एवढंच काय ते. आता मिळवायसारखं काही शिल्लक नाही आणि घालवण्यासारखं पण काही शिल्लक नाही. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐशी आहे श्रीराम. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्षांशे तद्रूपता विरवरावे, विरता हेतू नुरावे ते तद्रूपता श्रीराम. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, वाच्यांशे म्हणजे शब्दाने सांगितल्याशिवाय समोरच्याला कळणार नाही, म्हणून शब्दाने सांगावं लागतं. ज्ञान हे शब्दाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवावं लागतं. म्हणून भक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय हे शब्दाने सांगितल्याशिवाय समोरच्याला कसं कळणार. म्हणून काही गोष्टी शब्दाने सांगाव्या लागतात. भक्तीचं विवरण शब्दाने करावं लागतं. मुक्ती म्हणजे काय त्याचं विवरण, किती प्रकारच्या मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि स्वैज्यता, या सगळ्याचं वर्णन शब्दाशिवाय कसं शक्य आहे. समोरच्याला कळायचं असेल तर या वेळेला शब्दाचा आधार घ्यावाच लागतो. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, वाच्यांशे म्हणजे शब्दाने हे सगळं वर्णन करून सांगावं. लक्षांशे तद्रूपता विवरावी. लक्षांश काय आहे, वाच्यांश वेगळा, लक्षांश वेगळा, तत्वार्थ वेगळा, गूढार्थ वेगळा, ते जाणता आलं पाहिजे, त्या शब्दाचे अर्थ जाणता आले पाहिजे. लक्षांशे तद्रूपता विवरावी. लक्ष आपलं मुख्य काय, परमात्मा प्राप्ती हे मुख्य लक्ष आहे. त्या लक्ष्यावरती आपलं लक्ष पाहिजे, आपल्या त्या लक्ष्यावरती आपलं लक्ष पाहिजे. आपलं लक्ष काय आहे, भगवंताची प्राप्ती. पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्म मिळणार नाही. तेव्हा त्या मनुष्य देहाचं सार्थक आहे भगवंताच्या प्राप्तीनेच होणार आहे. म्हणून चांगलं कर्म करत राहावं. चांगल्या कर्माने समजा या जन्मात आपली उपासना अधुरी राहिली असेल तर पुढचा जन्म भगवंत आपल्याला देईल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. त्या भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगली बुद्धी झाली त्याला जाणण्याची. मग ते लक्ष आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं लक्ष काय आहे, परमात्मा प्राप्ती आपलं लक्ष आहे. तद्रूपता विवरावे, तद्रूपता विवरावे, विवरता हेतू नुरावे ते तद्रूपता श्रीराम. जशी गार पाण्याशी एकरूप होऊन जाते ना, तसं आपलं मन त्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. एक एक खांब वार करी होय, अशी ती तद्रूपता झाली पाहिजे भगवंताशी. आपण मनाने एकरूप झालं पाहिजे. शरीराने आपण वेगळेच आहोत पण मनाने एकरूप. विवर्ता हेतू नुरावे ते तद्रूपता श्रीराम. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप स्वरूपे म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिर्शना उपरी श्रीराम. सद्रूप चिद्रूप तद्रूप सद्रूप आपल्याला दिसणार हे सुंदर असं ध्यान आहे भगवंताचं. सद्रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी, हे सद्रूप ध्यान झालं. चिद्रूप चिद्रूप ध्यान म्हणजे ते त्या ठिकाणी तत्व आहे का नाही हे जाणणं. जसं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आले, म्हणले अहो इथे तर पांडुरंग दिसत नाही. हा सगळी पूजा विजय म्हणायला लागला, दिसत नाही का, तुम्ही का आढळेल का काय, समोर पांडुरंग उभा आहे ना. ते म्हणाले पांडुरंगाची मूर्ती आहे पण चिद्रूप त्यात असलेलं जे चैतन्य आहे ते इथे दिसत नाही. मग कुठे आहे म्हणाले, मग ते सावता माळ्याकडे पांडुरंग गेले होते. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज तिथे गेले. म्हणजे सद्रूपही जाणता आलं पाहिजे, त्यामध्ये असणारे चैतन्य तेही जाणता आलं पाहिजे. काही ठिकाणी असं असतं बघा, काही ठिकाणी 5 मिनिट पण थांबवत नाही, काही ठिकाणी उठवतच नाही. आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायण. काही काही ठिकाणी ते चैतन्य असं समोर उभा असतं, तिथून आपले पाय निघत नाही.
आपण म्हणतो आता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, ते चैतन्य समक्ष उभं असतं. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण. ते सद्रूपही जाणता आलं पाहिजे, ते चिद्रूपही जाणता आलं पाहिजे. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप आपल्याला त्याच्याशी एकरूप सुद्धा होता आलं पाहिजे. कधी होणार? आपला मी पडत जाईल त्यावेळेस त्याच्याशी एकरूप होणार. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप, स्वस्वरूप म्हणजे आपले स्वरूप, आणि हे त्याच्याशी एकरूप झालं. काय झालं? तद्रूप झालो. तद्रूप झाल्यानंतर काय होतं? स्वस्वरूप आपल्याला प्राप्त होतं. स्वस्वरूप म्हणजे कोणाचा? त्या भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. स्वस्वरूप, त्याच्यामध्ये आपण मिळून जातो. स्वस्वरूप प्राप्त होणं. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. आपलं रूप आपल्याला प्राप्त म्हणजे काय? आपण अरूप आहे. असे अनेक जन्म घेतले आणि गेले. आपण त्या परमात्मा तत्वाचा एक अंश आहोत हे कळणं हे महत्वाचं. आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निरशना उपरी श्रीराम, असं हे सगळ्या तत्वांचं 25 तत्वाचं शरीर म्हणा, हे काही तत्व सांगितले, त्या सगळ्या तत्वाचं निरशन झालं. म्हणजे एक 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 तत्व म्हणजे काय ते जाणून घेतलं. ते म्हणजे परब्रह्म नाही, हे जसं जसं एक 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 तत्व नाही झाल्यानंतर कळलं, त्याला देह निरशना उपरी म्हटलेलं आहे. असं हे निरशन म्हणजे नाहीसं होणं. नाहीसं होणं म्हणजे काय? आता शरीर काय हे जाणून घेतलं म्हणजे काय शरीर नाहीसं झालं काय? त्या जाणून घेणं. तसं त्या परमात्म्याला जाणून घेतल्यानंतर ते जे नाशिवंत आहे ते एकदा आपल्याला कळल्यानंतर ते नाशिवंत आहे कळलं ना, त्याची आसक्ती राहत नाही होत. नाशिवंत कशासाठी कळलं पाहिजे? ज्यावेळेला कळेल हे नाशिवंत आहे तेव्हा ह्या शरीराची आसक्तीच राहणार नाही. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं. एक सोन्यासारखी दिसणारी वस्तू टिपवावर ठेवली होती. पाहुण्याला वाटलं अरे बाबा ही सोन्याची वस्तू इथे विसरली का काय? मग तो घराला मालका म्हणला, हो म्हणले इथं ते सोन्याची वस्तू राहिली. ते म्हणले ते सोनं नाही हो, ही सोन्यासारखी दिसणारी वस्तू आहे. आता ती सोनं नाही हे कळलेलं आहे. ती सोन्यासारखी दिसणारी वस्तू आहे, त्यामुळे त्याची आसक्ती नाही. राहिलं काय आणि कोणी चोरून नेलं काय त्याची भीती नाही वाटत. तसं हे राहिलं का आणि गेलं काय त्याचं काही वाटेन असं होऊन जातं. आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निरशना उपरी श्रीराम, असं एक 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 सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. असं हे तत्वाचं निरसन झाल्यानंतर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होऊन जाते. आपण त्याच्याशी तद्रूप होऊन जातो, एकरूप होऊन जातो. शिल्लकच काही राहत नाही. काय शिल्लक राहणार आहे त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर? कायेन वाचा मनसेंद्रियर्वा इथे श्री दासबोधे कृषी संवादे सारासा निर्गुण समाज द्वितीय. श्रीराम समर्थ श्रीराम. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.
वाचायचं राहिलं तेवढं वाचून घेतो आणि मग आरती म्हणूया. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहज चांद्रवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेस वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथेचा, आणि कवित्वकानुष्याचा कशावरून हे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नाही भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य महादेवी मूळ ब्रह्म निर्गुण नाम समाज दशम श्रीराम समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभवचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा, जय जय दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्ती पंथे, रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा, माया चक्र उगवी, हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. विसहित शतीचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता, स्वये ब्रह्माची होये, अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाये, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदय आहे. जय जय दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ.